तर हा बघा मित्रांनो, खेकडा किती मोठा आहे. जवळजवळ 800 ते 900 ग्रामचा खेकडा आहे. दरवर्षीप्रमाणे मला काही जास्त मासे भेटले नाही, आपल्या मित्रांना भेटले ते तुम्हाला नक्की दाखवले. पण मला हा चिंबोरा हातगलीला भेटला. कोणाला विश्वास नाही पटणार का हा चिंबोरा कुठून आणलाय. हा चिंबोरा आणि या खेकड्याचे मित्रांनो आपण वजन केले, तुम्ही वजन काट्यामध्ये स्क्रीनवर बघू शकता. बहुतेक 880 ग्राम दाखवत आहे. आणि हा मित्रांनो आपला खेकडा बघूया, विकायला आणलाय आपण. आणि याची साईज बघा खेकड्याची. आणि आपल्याला या खेकड्याचे पैसे बघा किती भेटले, तुमच्या समोर आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, आम्ही रत्नागिरीला गेलेलो, बराच टाईम झाला फिशिंगला. तुम्ही बघितलं असेल 5 दिवसासाठी गेलेलो आणि इतकी काही जास्त मच्छी भेटली नाही. पण आपल्याला एका व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला मच्छी बघायला भेटली असेल. आणि तिथेच आम्ही रात्री जेव्हा बेट फिशिंगला जायचो ना, तेव्हा मला एक बेट फिशिंगला हातगलाने गळ टाकत होतो मासे पकडण्यासाठी, तेव्हा मला एक मोठा खेकडा लागला. आता व्हिडिओमध्ये पुढे बघा कशा प्रकारे खेकडा आहे. तिथं काय शूट करायला भेटला नाही, कारण का कॅमेरा नेला नव्हता रात्री. आणि काही गडबडीमध्ये मी बाजूला एकटाच गळ टाकत होतो आणि आपले मित्र आजूबाजूला बसलेले, त्याच्यामुळे शूट करायला भेटला नाही. कालोख होता, अंधार होता, त्याच्यामुळे काही जास्त शूट करायला भेटला नाही. तिकडं डायरेक्ट घरी आणला. दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो घरी, कारण का शेवटच्या दिवशी लागलेला तो आपल्याला खेकडा. आणि घरी आलो आणि इथनं आता घरना जी व्हिडिओ शूट केली ना ती बघा तुम्ही. आणि तो आपण खेकडा विकायला नेला, बघा आपल्याला त्याचे किती रुपये भेटले. तर मित्रांनो, ही का जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या फोनवर येतील. आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल. इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. तर चला आता बघू व्हिडिओ. तर हा बघा मित्रांनो, खेकडा किती मोठा आहे. जवळजवळ 800 ते 900 ग्रामचा खेकडा आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, आपल्या व्हिडिओ बघतात ते सबस्क्रायबरांना, का आम्ही रत्नागिरीला फिशिंगला गेलेलो. दरवर्षीप्रमाणे मला काही जास्त मासे भेटले नाही, आपल्या मित्रांना भेटले ते तुम्हाला नक्की दाखवले. पण मला हा चिंबोरा हातगलीला भेटला. कोणाला विश्वास नाही पटणार का हा चिंबोरा कुठून आणलाय. हा चिंबोरा मी हातगलाने मासे पकडत होतो तिकडे रात्री बेट फिशिंगला, तेव्हा मला हातगलाला लागला. हा अनफॉर्च्युनेटली कॅमेरा नेला नव्हता आणि फोन खिशामध्ये होता, त्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये व्हिडिओ काढायला भेटली नाही. कसली साईज आहे बघा, मोठी. आता याला आपण बांधू आणि हा खेकडा विकायला नेऊ. तर मित्रांनो, हा खेकडा विकायला नेण्याच्या अगोदर आपण बांधूया या खेकड्याला. तर चला आता या चिंबोऱ्याला, मोठ्या खेकड्याला कशा प्रकारे बांधले जाते तुम्हाला दाखवते. आपल्या बहुतेक सबस्क्रायबरांना माहिती असेल हा मोठा खेकडा कशा प्रकारे बांधला जातो. तर चला, याची साईज बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा, कसला मोठा आहे. तुम्हाला नक्कीच मित्रांनो मजा येत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा का या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडा कसा वाटला हा. तर चला आता या खेकड्याला आपण बांधून घेऊ. या खेकड्याला बांधण्यासाठी आपण घेतला आहे धागा, तुम्ही बघू शकता. सुत्तल पण बोलताना याला, काथ्यासारखा प्रकार असतो, थोडा त्याच्या छोटा असतं, तुम्ही बघू शकता. ही दोरी आपण ओली केली आणि ओली करून याला बांधण्याचा प्रयत्न करतो. बघा कसा सुटला, बघा लगेच पाया घालून सुटला. जाम ताकदवर होता मित्रांनो, पूर्ण मासामध्ये भरलेला. आता तिकडे गेल्यावर याच्या समजेल आपल्याला किती पैसे भेटतील. तरी पण एक अंदाज आहे मला, 1000-1200 रुपये तरी भेटायलाच पाहिजे त्या हिशोबाने. साईज पण चांगली आहे. खरपी खेकडा. मलाच आश्चर्य बसलं नव्हतं त्या दिवशी, म्हणजे विश्वास मलाच पटत नव्हता का मला लागला कसा. हात गालाला लागला मित्रांनो, फक्त रश्शीच्या गालाने. एवढा मोठा खेकडा मला पहिल्यांदाच लागला. पगोलीला भेटलेले आहेत, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. खाडीमध्ये मोठे मोठे खेकडे आपण कशाने जाळाला पण पकडलेले आहेत, पण हातगालाला पहिल्यांदाच लागला. आणि अशा प्रकारे हा आपण खेकडा बांधतोय. बांधून झाल्यावर आपण मित्राला घेऊ आणि डायरेक्ट जाऊ बेलापूरच्या बाजूलाच गाव आहे तो दिवाले गाव, तिथे जाऊ आणि त्या काकांना आपण हा खेकडा विकू आणि आपल्याला बघू तिथे गेलो किती रुपये भेटतात. तुम्ही बघू शकता साईज खेकड्याची, एक नंबर खतरनाक, एकदम भारी भरलेला होता.
हा खेकडा आपल्याला विकायचाच होता, कारण का एवढा मोठा खेकडा इथं खाऊन काय फायदा नाही. रिकामा खोका असता तर एक वेळ ठीक आहे, याचे चांगले पैसे भेटतील मला माहिती होता, त्याच्यामुळे आपण बांधला आहे. आणि इथून आता आपण त्याला बांधलं आहे, त्याच्यामुळे वजन काटा घेतला आहे आणि एक घरनाच एक अंदाज येईल म्हणून आपण एक छोटासा वजन करूया त्याचा. आपल्या इथं दर फिरला आपल्या जवळ मच्छीला तर तिथला आपला वजन काटा माहिती असेल, तुम्ही 0-0 झालेला बघितला असेल सगळा वजन काट्याचा वजन. आणि आता इथून त्या 1500ला गाठ मारू आणि त्या खेकड्याला अडकवू त्या वजन काट्यामध्ये, जेणेकरून त्याचं आपल्याला वजन कळेल. तर बघा मित्रांनो, व्हॉइस ओव्हरची मजा घ्या. माईकने आपल्या धोका दिलेला, चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे काय माईकने व्हॉइस कॅप्चर केला नाही आणि ते आम्हाला तिथे समजला नाही. व्हिडिओ एडिटच्या टायमिंगला समजला, त्याच्यामुळे आता व्हॉइस ओव्हर करतो, तर थोडा समजून घ्या मित्रांनो. आता या आपण खेकड्याचं वजन करूया. तुम्ही वजन बघू शकता थोड्याच वेळानं तुमच्यासमोर. बघा 880 ग्राम, 880 ग्राम भरला. 1 किलोला थोडाच कमी होता, त्याच्यामुळे आपल्याला चांगले पैसे भेटतील असं वाटतंय. तर चला आता बघू पुढे काय होते. तर हा बघा मित्रांनो, पिशवीमध्ये खेकडा घेतलाय आणि चाललो आता विकायला. मित्रांनो, आपल्यासोबत एक गावातला आपला मित्र आलाय, प्रतीक. तो सध्या व्हिडिओ शूट करतोय. आणि चला आता हा खेकडा घेऊन आपण जाऊया त्या खेकडावाल्या काकांकडे. चला. हायवेवरून चाललो आहे मित्रांनो बाईकवर. तुम्ही बघू शकता कसा हायवेच्या बाजूला डोंगर आहेत, हिरवीगार झाडे. त्याच रस्त्याने आम्ही चाललो आहे आता बेलापूर दिवाले गावामध्ये. चला आता डायरेक्ट तिथं गेल्यावरच भेटू. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत बेलापूरच्या इथे दिवाले गावामध्ये. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता तिथे सर्व खेकडे आणि दुसऱ्या ज्या मच्छीच्या रिलेटेड जे शंख शिंपले इथे विकत घेतले जातात, इथेच त्यांचा बिझनेस चालू असतो. आणि हा आपल्या पिशवीमध्ये आपला खेकडा आहे. तर चला बघू, तिथे आपण हा खेकडा नेऊन बघू आणि आपल्याला या खेकड्याचे किती रुपये भेटतात. व्हिडिओमध्ये बनवून असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता ते इथले जे कामगार आहेत त्यांना तुम्ही बघू शकता, पिशवीतून खेकडा बाहेर काढतात आणि त्याचं आता वजन करतील. आणि या बाजूला पण तुम्ही काय बघू शकता, शंख शिंपले पण आणतात लोक विकायला. आणि इथून सगळा माल एक्सपोर्ट होतो. माझ्या पाठीमागे तुम्ही पेट्या बघू शकता कशा प्रकारे आहेत, त्याच्यामध्ये मोठे मोठे खेकडे आणि दुसऱ्या वस्तू विकायला नेतात. आणि हा आपला खेकडा काकांनी फोटोशूटसाठी पुन्हा एकदा आपला खेकडा दिला आहे आपल्या इथे परत. हा आपल्या खेकड्याची साईज बघा, बांधलेला आहे खेकडा. आणि हे आपल्याला पैसे भेटलेत, तुम्ही पैसे मोजू शकता. 1350 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1300 रुपये भेटलेले आहेत या खेकड्याचे. याचा वजन काहीतरी होता 880 ग्राम असा वजन होता. आणि त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत, त्या हिशोबाने भेटले आपल्याला पैसे. आणि चला आता आपल्याला पैसे तर भेटले, आपली मजाच आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हॉइस ओव्हर करायला लागते, कारण का माईक आपला झालेला स्विच ऑफ. माईकची चार्जिंग करायला विसरलेलो, घाईघाईमध्ये ही व्हिडिओ शूट केली. आणि चला आता आपल्याला पैसे तर भेटलेले आहेत. व्हिडिओचा आउटरो आपण तिकडे जाऊन हायवेच्या बाजूला कुठेतरी शूट करूया. तर चला, हे बघा आपल्याला या आजच्या खेकड्याचे भेटलेले पैसे तुम्ही बघू शकता. तिकडे गेल्यावर पण तुम्हाला एकदा दाखवतो, पण तुम्ही आता एकदा बघा. तर चला आता जाऊ. व्हिडिओमध्ये मजा येत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर मित्रांनो, तुम्ही बघितला असाल खेकडा, आपल्याला हात गळाला लागलेला खेकडा ऑलमोस्ट 880 ग्राम होता. आणि तो आपण नेला दिवाले गावामध्ये, देवदास काकांच्या इथे ते विकत घेतात खेकडे. आणि आम्ही अगोदर पण दिलेले आहेत, पण हा माझा स्वतःला भेटलेला पहिल्यांदा खेकडा विकायला नेला. आणि पहिल्यांदा मला भेटलेला खेकडा मी विकायला गेलो. आणि याचे आपल्याला पैसे बघा किती भेटले, हे बघा. तुम्ही मगाशी बघितले असाल 1350, म्हणजे 1300 रुपये, 1350 रुपये आपल्याला ऑलमोस्ट भेटले. मला अंदाज होता, कारण का खेकडा चांगल्या क्वालिटीचा होता, खरपी खेकडा, ग्रीन क्रॅब. मस्त वजन होता, 1 किलोला थोडासाच कमी होता, तुम्ही बघितला असाल. तर इतके पैसे भेटलेत, मज्जाच मज्जा. तर चला मित्रांनो, ही का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपले नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा. आणि इंस्टाग्रामचा ID स्क्रीनवर येत असेल, इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नक्की येत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.